जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 20 एप्रिल इसवी सन 1665. रात्रीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरावर कुमक पाठवली. यावेळेस पुरंदर दिलेर खान व मिर्झा राजा विरुद्ध झुंजत होता. मुघलांच्या नकळत मराठ्यांची एक नवीन तुकडी केदार दरवाजाने पुरंदरावर पोहोचली. 20 एप्रिल इसवी सन 1675. छत्रपतींचे परदेशी लोकांबद्दलचे कुतूहल. सामान्य लोकांप्रमाणेच ज्या राजे रजवाड्यांच्या भेटी हे परदेशी लोक घेत, त्यांना देखील असेच कुतूहल या लोकांबद्दल वाटत असेल पाहिजे. शिवाजी महाराजांना देखील या लोकांबद्दल असेच कुतूहल वाटत होते. हे आपल्याला इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या हकीकतींवरून समजते. असाच एक प्रसंग इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड ऑन शिवाजी या पुस्तकात त्या काळी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेल्या इंग्रजांनी नोंदविला आहे. 20 एप्रिल 1675 रोजी केलेल्या नोंदीत या प्रसंगाचे वर्णन आढळते. शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आलेले काही इंग्रज अधिकारी राजापूरजवळ एका झाडाखाली आपले तंबू ठोकून महाराजांची वाट बघत बसले होते. काही वेळाने महाराज तेथे आले आणि या इंग्रजांना पाहून त्यांनी आपली पालखी थांबवली. पुढे हा इंग्रज अधिकारी लिहितो, शिवाजी राजाने आम्हाला जवळ बोलावले. आम्ही पालखी जवळ गेलो आणि पालखीपासून थोड्या अंतरावर थांबलो. हे पाहून शिवाजी राजाने आम्हाला हाताच्या खुणेने आणखीन जवळ बोलवले. आम्ही त्याच्या अगदी जवळ जाताच त्याने माझ्या डोक्यावरील पेरिविग मधील केसांना हात लावून पाहिला व आम्हाला अनेक प्रश्न विचारले. 20 एप्रिल इसवी सन 1680. मोगलांकडून सुरतकर इंग्रजांचा उपद्रव. मोगलांनी सुरत येथील इंग्रज, डच आणि पोर्तुगीज व्यापारी लोकांना उपद्रव देण्यास सुरुवात केली. सर्व रयतेप्रमाणे इंग्रजांनीही 3.5% कर द्यावा असे मोगली फरमान आल्याने या सर्वांचे वार्षिक 20,000चे नुकसान होऊ लागले. 20 एप्रिल इसवी सन 1684. औरंगजेबाने साहजदा मुझम व राहुल्ला खान यांच्यासाठी सरंजाम पाठविला. औरंगजेब बादशहाने राहुल्ला खान आणि शहजादा मुझम यांच्यासाठी 20,000 अर्शफ्या, 100 घोडे, 500 उंट, 25 खेचरे व इतर सरदारांसाठी हत्ती, घोडे, जवाहीर आणि खिल्लतीच्या वस्तू पाठविल्या. शहजादा मुझमकडे रवाना झाला व ताज्या दमाची फौज घेऊन राहुल्ला खान, बहादूर खान हा सुद्धा औरंगजेब बादशहाच्या हुकुमाप्रमाणे विजापूर जवळील 35 मैलांवरील सुमारे 56 किलोमीटरवरील इंडी या मुक्कामी थांबला. त्याने शहजादा आजमला लागणारा सरंजाम दिला. शके 1606. रक्ताची संवत्वर वैशाख मासी शाह आलम विजापूर जवळ शेख्स म्हणून गाव आहे, तेथे बैसला. ऐशी जेदे शकावलीत नोंद सापडते. 20 एप्रिल इसवी सन 1740. रावेरखेडी सध्या मध्य प्रदेश येथे मुक्कामी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रकृती बिघडली. 20 एप्रिल इसवी सन 1758. तापी नर्मदेच्या सलिलाने तहान न भागलेल्या आमच्या अभिमानी अश्वांना आता गंगा, यमुना आणि सिंधुमाईचे ते तीर्थ अखंड प्यावयाचे होते. साम्राज्य स्वप्नांची ईर्ष्या मणी बाळगणारा तो सूर्य आपल्या मध्यांनी तळपू लागला होता. दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढणाऱ्या या स्वराज्याला आता नवीन ओळख निर्माण झाली होती आणि त्याला एक नवे नाव मिळाले होते, मराठा साम्राज्य. शिवाजी राजांचे अहत तंजावर ते तहत पेशावर चे स्वप्न आज पूर्ण झाले होते. स्वकर्तृत्ववान अभिमानी मराठी जरी पटका अटकेवर फडकत होता आणि याची जबाबदारी सांभाळत होते अत्यंत हिशेबी आणि चाणक्य असणारे बाळाजी बाजीराव पेशवे उर्फ थोरले नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशव्यांनी शिवाजी राजांच्या धोरणांचा अवलंब करून स्वराज्याला साम्राज्यात रूपांतरित करण्याची खटपट केली. यामागे छत्रपतींचे विचार होते, बाजीराव व चिमाजी अप्पांची मेहनत होती आणि साथ होती लाल मातीत अंगत घुसळणाऱ्या आणि आपल्या माथी तीच माती अभिमानाने लावणाऱ्या शूर मराठमोळ्या सरदारांची. नावे तरी किती घ्यावीत? नेमाजी शिंदे, मानाजी पायगुडे, राघोबा दादा, साबाजी शिंदे, दत्ताजी शिंदे, बळवंतराव मेहेंदळे, अंताजी मानकेश्वर, विठ्ठल शिवदेव, दामाजी गायकवाड, यशवंतराव पवार,
शमशेर बहादूर, मल्हारराव होळकर, विसाजी आणि कित्येक हा काळ ठरला सार्थ पराक्रमाचा, मराठा साम्राज्याचे स्वप्न साकारणारा. 20 एप्रिल इसवी सन 1775 नारोशंकर यांचे पुत्र रघुपंत नारायण यांचा पेशव्यांतर्फे जहागिरी देऊन सत्कार करण्यात आला. नारोशंकर यांचा जानेवारी 1775 रोजी मृत्यू झाला व त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला जहागिरी दिली गेली. 20 एप्रिल इसवी सन 1803 होळकरांनी सातारच्या छत्रपतीकडून 1802 साली पेशवाईंची वस्त्रे आणून ती विनायकरावास अर्पण केली. परंतु या वस्त्रांचा उपभोग अमृतरावाच्या मुलास अवघे 2 महिने घेता आला नाही. कारण इकडे बाजीरावाने महाडहून इंग्रजांशी तहाचे बोलणे लावून डिसेंबर 1802 रोजी वसई येथे तहनामा ठरवून इंग्रजांच्या सहाय्याने पेशवाईंची वस्त्रे पुन्हा मिळविण्याची सिद्धता केली. तारीख 20 एप्रिल सन 1803 रोजी वेलस्ली बाजीरावासह पुण्यास येऊन दाखल झाला.